नमस्कार, मी डॉक्टर विनीता कुलकर्णी। आज तुमच्यासमोर मी सादर करते रेखा या गोष्टीचं अभिवाचन। गोष्ट लिहिली आहे रेणू गावस्कर यांची आणि आहे स्वप्नांचे शिलेदार या पुस्तकातील। देशातल्या कुठल्याही महानगरासारखंच हेही एक महानगर। एकीकडे गगनचुंबी इमारती आणि त्याच्या पलीकडे असलेली झोपडपट्टी। त्याच झोपडपट्टीमध्ये एकदा एका कामासाठी मी गेले होते, पण त्या प्रवेशद्वारावर आल्यावर मी तो जागा कुठे शोधू, ती व्यवस्थितली ती मुलगी कुठे शोधू याच्यामध्ये मी अडकलेली असताना एक चिमुरडी माझ्याकडे आली आणि मला म्हणाली, ताई ताई कुठे जायचंय, मी येऊ तुमच्यासोबत, इथेच राहते मी। तेव्हा मी तिच्याकडे बघितलं, ती होती रेखा। मी रेखाकडे पाहिलं आणि बघतच राहिले। गहूवर्ण, त्याच्यावर खुलून दिसणारी कुरळ्या केसांची महिरं, गालावर उतरलेल्या बटा, मोठे डोळे, पातळ ओठ आणि त्यातून डोकावणारे पांढरे दात। त्या 10-11 वर्षाच्या मुलीला सौंदर्याने आपलं दान उदार हस्ताने प्रदान केलं होतं। केसाचा लठ्ठ शेपटा पुढे घेऊन पाय नाचवत ती मुलगी मला विचारत होती, मी येऊ सोबत? आणि पुढची 3-1 वर्ष रेखा माझी तिथली सोबतीण झाली। रेखा होती मूळची राजस्थानची, कारण तिच्या अंगावर असलेले तो परकर पोलका, त्याच्यावरचे पुष्कळचे आरसे आणि गोंडे हे सगळं दाखवत होत्या। त्यावेळेला तिचे वडील सुतारकामात कुशल होते, त्यामुळे ते आधी तिकडे आले, मग काम मिळवलं, जागा मिळाली तशी त्यांनी कुटुंबाला सुद्धा इकडे बोलवून घेतलं। रेखाला होती 4 भावंडं, रेखा मात्र सर्वात थोरली आणि पैशाचा अभाव, ताण आई वडिलांच्या चेहऱ्यावर सतत जाणवत असायचा। कामामुळे सतत करवादलेली आई आणि बायको पोरांवर डाफरत विडी ओढणारा बाप, असं त्या कुटुंबाचं चित्र होतं। पण त्या दारिद्र्यातही मुलं हसत होती, खेळत होती, मुख्य म्हणजे वस्तीच्या जवळ असलेल्या शाळेत जात होती। रेखा जेवढी देखणी होती तेवढीच गुणी होती। नवीन नवीन शिकायला तिला भारी हौस। आपलं हे प्रेरणा स्तोत्र तिने कसं काय टिकवलं कोण जाणे, कारण रेखाच्या घरी तिच्या लग्नाचे पडघम तेव्हापासून वाजायला लागले होते। एवढी चौथी झाली की तिचे हात पिवळे करायचे असा भेद घरात खाटत होता। मात्र लग्नाचा विषय निघाला की तिसरीतली रेखा गोरीमारी व्हायची। मेरी स्कूल बंद हो जाएगी असं डोळ्यात पाणी आणून म्हणायची। आपल्या आईचं मन वळवण्यासाठी आर्जव करायची। रेखाला एका गोष्टीचं विलक्षण वेड होतं, पण ते नुसतं ऐकणं नव्हतं, ती कथामय होऊन जायची। इतकी की त्या पात्रांची ती पूर्णपणे एकरूपता साधायची। त्यातली सिंड्रेलाची गोष्ट तिला खूप आवडायची, त्यामुळे रेखाला गोष्ट सांगायला सांगितली की त्या गोष्टीचा शेवट बदलून तो पूर्णपणे सुखांत व्हायचा। रेखाला लग्नाचं भय वाटतच होतं। आपलं लग्न लागलं की शाळा थांबणार हे तिला माहीत होतं, पण अचानक रेखाच्या लग्नाची मोहीम थांबली। दुःख एवढ्याच होतं की ती मोहीम थांबली खरी, पण त्यामुळे तिचं शिक्षण नाही वाचू शकलं। त्यामुळे मग रेखाच्या चुलत बहिणीचं राजस्थानात लग्न ठरलं। दहेज इतकं भारी होतं की त्यात रेखाच्या वडिलांनाही कर्ज काढणं भाग पडलं। रेखाचं लग्न तात्पुरतं पुढे ढकललं, पण दुसरंच संकट पुढे येऊन उभं राहिलं। रेखाच्या आईवडिलांनी पैशाच्या गरजेपोटी घराच्या आसपास असलेल्या एका श्रीमंत घरात रेखाला मुलं सांभाळण्यासाठी नोकरीला ठेवण्याचा निर्णय घेतला। त्या दिवसात मी दररोज रेखाच्या घरी जात होते, तिच्या आईवडिलांची समजूत घालत होते, पण आमचं संभाषण सुरू असायचं तेव्हा रेखाच्या डोळ्यातून अश्रू पाहिले यायचे। 12-13 वर्षाच्या त्या मुलीला एकीकडे माझा आधार वाटायचा, पण त्याच वेळी मी तिला वाचवू शकणार नाही असंही तिला वाटत असावं। ते वाटणं पोकळ नव्हतं। रेखा आपल्या वडिलांना जाणत होती, आईचं दबलेपण तिला समजत होतं। शेवटी व्हायचं ते झालं। आमचा आग्रह वाढल्यावर रेखाच्या वडिलांनी तिला राजस्थानला पाठवून द्यायचा आपला निर्णय जाहीर केला, पण आम्ही थांबलो। निदान रेखा इथेच राहून दे असा विचार केला। रेखाची शाळा सुटली, रेखा कामाला जाऊ लागली। त्यालाही खूप महिने झाले। सुरुवातीला रेखाचे काही फोन यायचे, मी देखील तिला आईवडिलांच्या नंबरवरनं फोन करत असे। कधीतरी रेखा फोनवरच गोष्ट सांगा असा आग्रह धरायची, मग आम्ही दोघींनाही तिच्या शाळेच्या आठवणींनी भरून यायचं। हळूहळू आमचा संपर्कच थांबला। कधी तिकडून गेली की रेखाची हमखास आठवण यायची। शाळा सुटायच्या वेळेला तिची भावंडे दिसायची। रेखा आठवण काढते तुमची असं सांगायचे। एकदा रेखाचा फोन आला, म्हणाली कामावर आले, घरात कोणी नाही म्हणून फोन लावला। यावेळचा रेखाचा आवाज काहीसा वेगळा होता।
एखादी बातमीला का सांगताना होतो ना तसा. मी तिला काही विचारणं एवढ्यात रेखाच म्हणाली, ताई मला इथल्या बाई लिहायला वाचायला शिकवतात. रेखाने असं म्हटलं, मला अगदी भरून आल्यासारखं वाटलं. पण तिचं पुढचं बोलणं ऐकताना तर तो आनंद द्विगुणित झाला. रेखाच्या बाई तिला गोष्टीची पुस्तकं देत होत्या, चित्रांचे कागद देत होत्या, त्यांच्या लहान मुलांची इंग्रजी भाषेतली चित्रमय पुस्तकं देऊन तिला इंग्लिश शिकवत होत्या. एवढंच काय, रेखाकडे एक छोटं छोटं दप्तरही होतं. रेखाचं बोलणं मी ऐकलं, अगदी लक्षपूर्वक ऐकलं. ती बोलायची थांबल्यावर मी बोलायलाही सुरुवात केली. मी रेखाचं मनपूर्वक अभिनंदन केलं. मी तिला म्हटलं, अगं रेखा, जे हरवलं होतं ते तुला मिळालं ना, तुला शिकायला होतं, पुस्तकं वाचायची होती, ते झालं की, बघ किती छान झालं, फार छान. मी कदाचित आणखी बोलत राहिले असते, पण माझा आनंद व्यक्त केला असता. पण रेखानेच मला थांबवलं. मला अडवत काहीशा थंड आवाजात ती म्हणाली, ताई तुम्हाला खरंच असं वाटतं की खूप छान झालंय? तुम्हाला खरंच खूप आनंद झालाय? मग क्षणभर थांबून माझ्या उत्तराची वाट न बघता रेखा म्हणाली, ताई पण मला नाही ना तसं वाटत. ताई मी इथे मुलं झोपली की एकटी बसते आणि मग माझं दप्तर उघडून अभ्यास करते. ताई इथे शाळा नाही हो, खेळ नाही, बाई नाहीत, मैत्रिणी नाहीत, मधल्या सुट्टीतला डबा नाही. ताई नाही हो, ताई मला आनंद नाही होत, मला अभ्यास करावासा वाटत नाही. हलकेच फोन बंद झाला. क्लिक झाल्याचा आवाज झाला. चटका बसल्याप्रमाणे मी त्या निर्जीव यंत्राकडे बघत राहिले. 13-14 वर्षाच्या त्या मुलीने शिक्षणातलं केवढं मोठं सत्य किती थोड्या शब्दात मला सांगितलं. शिक्षण म्हणजे मोकळी हवा, शिकवणाऱ्या बाई, हव्या हव्याशा मैत्रिणी, मधली सुट्टी, डब्बा आणि हुंदंड, या सगळ्या साखळीत वेगवेगळे विषय सामावलेले असतात. हे सगळं नसेल तर शिक्षण कसलं आणि काय? इतरांना सिंड्रेलाची परी भेटावी आणि सगळ्यांनी सिंड्रेलासारखं सुखी आणि आनंदी व्हावं अशी इच्छा करणारी रेखा तिची आणि जादूची कांडी फिरवणाऱ्या परीची चुकामुक झाली खरी. रेखाला परी भेटायला हवी होती. परीने जादूची कांडी फिरवून रेखाला शाळा मिळवून द्यायला हवी होती. पण रेखाची आठवण येते. लाल निळे आरशांचे टिकल्यांचे परकर घालून मिरवणारी रेखा, तिचे कुरळे केस, सरळ नासिका, मोठे डोळे आणि त्यातून डोकावणारं अपार कुतूहल. रेखा म्हणजे मला पडलेलं एक सुंदर स्वप्न, अधुरं, अपूर्ण.